नमस्कार दर्शक मित्रांनो, विचारधारा चॅनलसाठी मी रामदास सोनवणे आपले स्वागत करत आहे। 50 खोके एकदम ओके ह्या घोषणेविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर ते 40 आमदारांसह गुवाहाटीला गेले। त्या 40 आमदारांमध्ये शहाजी बापू पण सामील होते। शहाजी बापूंनी गुवाहाटीहून महाराष्ट्रामध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला फोन केला आणि फोनमध्ये चर्चा केली। त्या चर्चेत त्यांनी एक डायलॉग मारला, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओकेमध्ये आहे। ह्या फोनवरच्या चर्चेमधील ती क्लिप संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली, लोकमुखी झाली, नेत्यांच्या तोंडी आणि सर्व जनतेच्या तोंडी सर्वीकडे तीच चर्चा। आपण शहाजी बापू काय म्हणाले अगोदर त्यांची ती क्लिप बघूया। हॅलो हॅलो नेते नमस्कार। नमस्कार नमस्कार। कुठं आहे नेते? 3 दिवस झालं फोन लावतोय, फोनच लागत नाही। आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे। बर, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे। इथं टीव्हीवर ऐकलं, हे होते शहाजी बापूंचे डायलॉग। आता या डायलॉगवरून कैलास गोरंट्यालनी जे वाक्य तयार केलं आपण ते पण ऐकू त्यांच्या तोंडून। कैलास गोरंट्याल आपल्या वक्तव्यात आणि भाषणात नेहमी शायरीचा उपयोग करत असतात। गुवाहाटीहून आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार तयार झाली। त्या सरकारला विश्वास प्रस्तावासाठी सामोरे जायला लागले। त्या दरम्यान विधान परिषद परिसरामध्ये कैलास गोरंट्याल यांच्या शायराना अंदाजामध्ये बोलता बोलता ही घोषणा तयार झाली आणि तिथून संपूर्ण महाराष्ट्राने देशात व्हायरल झाली। शिवसेनेच्या या दोन्ही गटांचे शाब्दिक युद्ध चालू असताना या रामदास कदम यांनी उडी घेतली आणि त्यांनी उद्धव ठाकरेंवरती एक चॅलेंज केले। काय चॅलेंज केले ते आपण ऐकून घेऊ। 40 पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन, आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी। हिंमत असेल तर बाप दाखवणं साध्य घालव ना, कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना। आता ही बाजी भांडे घासण्यापर्यंत गेली। आता यांनी सिद्ध करून दाखवलं तर ते भांडे घासणार आणि नाही सिद्ध केलं तर ते भांडे घासणार। हे कुणासाठी असतं? मतदारासाठी, जनतेसाठी। सिद्धच करायची बात झाली तर देशामध्ये कोर्ट आहे। कोर्टात जर गेलं आणि तक्रार नोंदवली, FIR नोंदवली तर त्यावर निकाल येऊ शकतो। पण यात कोणाला जायचं नाही आहे। मतदारांना उत्स्फूर्त करण्यासाठी अशा अनेक घोषणा दिल्या जातात आणि त्यावरून वातावरणात गरमी निर्माण केली जाते, चहलपहल निर्माण केली जाते। एवढेच आहे, यात दुसरे काही नाही। आनंद घेणे मतदारांनी एवढंच या घोषणांमध्ये शिल्लक राहिलं। बाकी मत तर जे मतदार ठरवेल तो त्यालाच देईल, हे मात्र नक्की। दर्शक मित्रों, अगर आपको ये वीडियो पसंद आया हो
तो लाइक करें, सबको शेयर करें, और आपके कुछ सुझाव है तो कमेंट्स बॉक्स में लिखें। सब्सक्राइब जरूर करें ताकि ऐसे ही कुछ इंटरेस्टिंग वीडियो आप तक हम पहुंचा सकें। धन्यवाद।